प्रेग्नन्सी जेव्हा डायग्नोज होते आणि 12 आठवड्यापर्यंत फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्सच्या टॅबलेट्स घेणं अतिशय जरुरी आहे. ज्या मुलींना प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायची असते त्यांनी प्रेग्नन्सी राहायच्या आधी जर 3 महिने फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स चालू केलं तर ते अंडं किंवा ते एग्स तिचे जास्त हेल्दी राहतात. मग त्याच्यानंतर काही मुलींना हॉर्मोन सपोर्ट घेण्याची पण जरूरत असते, ज्या पण प्रेग्नन्सीज थोड्या डिलेड असतात. म्हणून काही प्रोजेस्ट्रॉन्स आपण प्रेग्नन्सीमध्ये देतो आणि काही मुलींना उलटी भरपूर होते. का? कारण की त्या मुलींना उलटी करून दाखवायची हौस नसते. पण काय असतं, जेवढा वेळ पोट मोकळं राहतं अर्ली प्रेग्नन्सीत, तेवढा प्रेग्नन्सी हॉर्मोन्स त्या मोकळ्या पोटावरती इन्फ्लुअन्स करतात. म्हणून आपण बघायचो की पूर्वीच्या जमान्यात बायका पहाटे उठूनच ओकायच्या. का? कारण की त्यांचं जेवण व्हायचं संध्याकाळी 6 ते 7 वाजता आणि मग पूर्ण रात्र त्या उपाशी राहून सकाळी 7-8 वाजता त्यांना उलटी का व्हायची, कारण 12 तास पोटात काही नसायचं. आणि अशा बायकांच्या पोटावरती जेव्हा प्रेग्नन्सी हॉर्मोन ॲक्ट करतात तेव्हा त्यांना व्हॉमिटिंग होतं. म्हणून आम्ही म्हणतो की दर 2-2.5 तासाला थोडं काहीतरी खा. रात्री पण तुम्हाला लागलं तर थोडंसं तुम्ही फ्रेश दही किंवा एखादं थोडंसं छोटंसं आईस्क्रीम खाऊ शकता किंवा एखादी चिक्की खाऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचं पोट शांत राहील. आणि अशा बायका ज्यांना नॉशिया असतो त्यांना आम्ही डॉक्सिनेट किंवा एक प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्याच्या काही नॉशिया प्रिव्हेंट करायच्या काही टॅबलेट्स देतो. कारण अतिशय नॉशिया आणि व्हॉमिटिंग झाल्यावर सुद्धा बायकांना ॲडमिट करायची वेळ येते आणि त्यांनी ट्रीटमेंट वेळेत घेतली नाही तर बाळांमध्ये विकृती येऊ शकते, शुगर लेवल्स खूप ड्रॉप झाल्या तर. हे झालं 12 आठवड्यानंतर. 12 आठवड्यानंतर काय होतं, एक मूल छोटंसं अगदी मिनी अडल्टसारखं फॉर्म होतं आणि ते आईच्या सर्क्युलेशनमधून सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स घ्यायला लागतं. म्हणजे बाळाला हे कळत नाही की आईचं हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून मी माझं हिमोग्लोबिन हळूहळू आईकडून घेऊ. नाही, बाळ म्हणणार मला माझं 16 किंवा 17 हिमोग्लोबिन पाहिजेच. मग ते आईचं हिमोग्लोबिन 2 जरी झालं तरी बाळाला ते कळत नाही. म्हणून स्त्रियांनी हिमोग्लोबिन कमीत कमी 12 पर्यंत मेंटेन करणं जरुरी आहे. नाहीतर काय होणार, थकवा, अशक्तपणा, काहीही केलं तरी नीरस राहणं किंवा टायर्ड, फटीग वाटणं. म्हणून एक ब्लड चेक करून हे बघणं अतिशय जरुरी आहे की आपलं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे की नाही. गर्भ राहिल्या तुम्ही थायरॉईड लेवल तुमची नॉर्मल आहे की नाही हे बघणं अतिशय जरुरी आहे. कारण थायरॉईड जर का ॲबनॉर्मल असेल तर बाळामध्ये विकृती येण्याचे चान्सेस असतात, हार्ट डिफेक्ट्स येण्याचे चान्सेस असतात, बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये परमनंट प्रॉब्लेम्स येऊ शकतात, शुगर हाय असल्यामुळे सुद्धा विकृती होऊ शकते. म्हणून काही टेस्ट करणं अतिशय जरुरी आहे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये. आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर आम्ही तुमचं HIV, VDRL आणि बाकीच्या टेस्ट पण बघतो, तुमचं लिव्हर आणि किडनी फंक्शन पण बघतो. आणि बाकीचे पण काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण आपण सॉर्ट आउट करतो. का? हिस्ट्रीवरून, की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं नात्यात लग्न झालेलं आहे का, ज्याला कन्सॅन्ग्विनस मॅरेज म्हणतात. कारण ज्यांचं नात्यामध्ये लग्न झालं असेल अशा लोकांना सुद्धा मतिमंद मुलं व्हायचे चान्सेस असतात. किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये बहिणीला किंवा कझनला मतिमंदता किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं असतील तर मग अशा पेशंट्सना आम्ही अर्ली डायग्नोसिस करता काही टेस्ट सांगतो. आणि अशा पेशंट्सना 9व्या आठवड्यात आम्ही कोरियॉन-विलस सॅम्पलिंग म्हणजे एक टेस्ट सांगतो, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाळामध्ये काही विकृती आहे की नाही. आणि हे जेनेटिक सेंटरमध्ये किंवा आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही हा टेस्ट करतो. 12 आठवड्यानंतर आयर्न, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स आणि यूट्रस रिलॅक्स ठेवण्याकरता ज्या गोळ्या असतात त्या रेग्युलरली प्रेग्नन्सी संपेपर्यंत म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत तिला घेणं अतिशय जरुरी असतं. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मेन प्रॉब्लेम काय, एकदा डिलिव्हरी झाली की सगळं फोकस बाळावर जातं. पण तिला कॅल्शियम घेऊन 1.5 वर्ष तिला कॅल्शियम घेऊन तिचे कॅल्शियम लेवल ठेवणं, नॉर्मल ठेवणं हे अतिशय जरुरी आहे. कारण सगळा फोकस बाळावर गेल्यानंतर बायका कॅल्शियम खाणं सोडतात. आणि आम्ही बघतो की खूप सिव्हिअर मात्रेमध्ये बायकांमध्ये D3 डेफिशियन्सी किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी होते, ज्याच्यामुळे त्यांची हाडं वीक होतात आणि ऑस्टोपिनिया होतो. म्हणून त्यांचं करेक्शन करणं अतिशय जरुरी आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरीमध्ये सुद्धा 500 ते 700 ml ब्लड लॉस होतो. म्हणून आयर्नच्या पण टॅबलेट्स घेणं जरुरी आहे.